श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 44. नवम स्कंध. या वंशात पुरुरवा नावाचा धवल कीर्तिराजा होऊन गेला. अत्रिपुत्र चंद्र, ब्राह्मण, वनस्पती आणि नक्षत्रे यांचा अधिपती होता. आजही ज्योतिषशास्त्रात चंद्राला वनस्पती आणि मनाचा कारक मानतात. तो अधिकारप्राप्तीने उन्मत्त झाला. उन्माद हा मनोविकार बिघडलेल्या चंद्रामुळेच होतो. तर उन्मत्तावस्थेतल्या या चंद्राने बृहस्पतीची पत्नी तारा हिचे हरण केले. त्यामुळे चंद्राचे एक नाव तारानाथ ही आहे. बृहस्पतीने सौजन्याने तारेला परत मागितले. चंद्राने अर्थातच नाकारले. देवगुरुपद न मिळाल्यामुळे शुक्राचार्य दैत्यगुरु बृहस्पतीच्या विरोधातच होते. त्यांनी शत्रूचा शत्रुत्व आपला मित्र या न्यायाने चंद्राची बाजू घेतली. देवसेना बृहस्पतीकडून तर दैत्यसेना चंद्राकडून झाली. देवदैत्याच्या सतत होणाऱ्या युद्धाची ही सुरुवात होती. तुल्यबलांचे युद्ध आणि बुद्धिबलांचे वाद कधी संपत नाहीत. ब्रह्मदेवांनी मध्यस्थी केली. तारा परत आली. त्यावेळी ती गर्भिणी होती. तिला पुत्र झाला. तो बुध, बुद्धिमान म्हणून बुध. याचा पुत्र पुरुरवा हा उर्वशीवर लुब्ध झाला. रूप गुण संपन्न असल्यामुळे पुरुरव्यावर उर्वशीही भाळली. अनेक वर्ष त्यांनी एकत्र सुखपूर्वक व्यतीत केल्यावर इंद्राने उर्वशीचे हरण केले. तिच्या पुनःप्राप्तीसाठी पुरुरव्याने यज्ञ केले. अग्नीवर 3 वेदांनी संस्कार करून आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी अशी विभागणी केली. हा त्रेतायुगाचा कालखंड होता. सत्ययुगात फक्त ओम, एकाक्षरी वेद, नारायणदेव आणि हंस हा एकच वर्ण होता. पुरुरवा राजा होता, क्षत्रिय होता. हंस या एका वर्णाची विभागी अर्थात त्याने केली. वर्णाश्रमधर्म किंवा चातुर्वर्ण्य अर्थात क्षत्रियांची निर्मिती आहे. कलियुगात विशेष सांप्रत भीषण रूप घेतलेल्या वर्णवादाचे जनक आणि त्याला विकृत रूपात प्रस्तुत करणारे एकच आहेत कदाचित. उर्वशी आणि पुरुरव्याला 6 पुत्र झाले. आयु, श्रुतायु, सत्यायु, रय, जय, विजय या प्रत्येक मुलांची मुले आणि त्यांचा विस्तार श्रीमद भागवतात कथन केला आहे. पण कुणाचा मुलगा कोण इतक्याच मर्यादेत ते वर्णन आहे. चंद्रवंशाची कथा पुढे गतिमान होण्यास विजयाच्या पुत्रपौत्र मालिकेतील 11वा कुशांबू याचा पुत्र गाधी होता. याची मुलगी सत्यवती. तिला रुचिक मुनींनी वरले. सत्यवती आणि रुचिकांची आई यांनी ऋषींकडे अपत्यप्राप्तीसाठी विनंती केली. रुचिकांनी मंत्रणा केली. दोघीसाठी वेगळी उपाययोजना करून प्रसाद तयार केला. दोघी सासू सुनेला देण्याचा प्रसाद वेगवेगळा पाहून सासूच्या मनात शंका आली. मुलगा आईपेक्षा बायकोला विशेष प्रसाद देईल अशा शंकेने सत्यवतीच्या सासूने तिचा भाग ग्रहण केला. अशा प्रकारे प्रसादांची अदलाबदल झाली. तपश्चर्येहून परत आल्यावर रुचिक ऋषींना ते कळले. ते म्हणाले, अनर्थ झाला. आता सत्यवतीचा पुत्र क्रूर तर सासूच्या ठिकाणी ब्राह्मवेत्ता होईल. सत्यवतीच्या प्रार्थनेनंतर तिला जमदग्नी झाले. रेणुराजाची कन्या रेणुका त्यांची पत्नी झाली. त्यांच्या अनेक पुत्रांपैकी परशुराम होते. हय्यै वंशाचा राजा सहस्रबाहू अर्जुन महाप्रतापी आणि योगेश्वर होता. त्याने दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून सहस्रबाहू, शत्रुंजयता वगैरे वर मागून घेतले होते. राजा सहस्रबाहू एकदा शिकारीला गेला असता जमदग्नी ऋषींच्या आश्रमात पोहोचला. तिथे कामधेनू होती. तिच्या कृपेने जमदग्नीने राजा व त्याच्या हजारो सैन्याचे उत्तम आतिथ्य केले. ते पाहून हय्ययाधिपतीची वक्रदृष्टी त्या गोमातेवर फिरली. तिला सवत्स पळवून नेले. जामदग्नी परशुरामांना हे कळल्यावर ते आपले परशु व धनुष्यबाण घेऊन एखाद्या कृतानासारखे त्या राजावर स्वारी करण्यास निघाले. राजाने लक्षावधी सैन्य पाठवले, पण रामांनी सगळ्यांचाच नाश केला. शेवटी सहस्रबाहूंचाही नाश केला. हे ऐकल्यावर जमदग्नी परशुरामाला म्हणाले, तू बदला घेतलास. आपण ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण क्षमेसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवही क्षमाशीलतेमुळेच ब्रह्मपदाला पोचले आहेत. तू आता या तुझ्याकडून झालेल्या पापाच्या परिमार्जनासाठी तीर्थयात्रा कर. भगवान परशुरामांनी ही शिक्षा जशी आज्ञा म्हणून स्वीकारली. 1 वर्षपर्यंत भगवान परशुरामांनी तीर्थयात्रा केली.